मी दी इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नेर वर्ग 7वीचा विद्यार्थी. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व इथे बसलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी. आता त्या बोधकथेचं नाव आहे उपकार. लक्षात घ्या, बोधकथेचं नाव आहे उपकार. आता उपकार म्हणजे काय हे मी माझ्या बोधकथेतून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. आता मोर हा अतिशय सुंदर प्राणी आहे. तो कशामुळे सुंदर आहे? त्याच्या पंखामुळे. तो कशामुळे सुंदर आहे? त्याच्या पंखामुळे. समजा त्याला पंखच नसले तर तो कसा दिसेल? विद्रूप दिसेल. एक दिवस राम सीतामाईला घेऊन वनात फिरत होते. सीतामाईला खूप जोराची तहान लागली. सीतामाई म्हणे रामाला, जा म्हणे माझ्यासाठी पाणी शोधून आणा म्हणे. आता राम गेले पाणी शोधायला. त्यांनी खूप पाणी शोधलं पण त्यांना काही पाणी मिळालं नाही. मग शेवटी ते थकले आणि बसले. तेवढ्यात तिथून एक मोर चालला होता. त्या मोराने रामाला तहानलेल्या अवस्थेत बघितलं व मोर रामाजवळ आला. मोर म्हणे रामाला, समोर एक तलाव आहे म्हणे, पण तो थोडा दूर आहे म्हणे. तुम्ही माझ्या मागे मागे या म्हणे. पण आता मोर तर उडत जाईल आणि राम पायी चालेल. आता मग जायचं कसं बा? मोर म्हणे, मी माझ्या अंगावरचे पंख एक खाली टाकत जाईल म्हणे. तुम्ही त्या पंखाच्या साहाय्याने तलावाकडे पोहोचा म्हणे. आता मोर आपले उडत पंख खाली टाकत तलावाकडे गेला आणि राम त्या पंखाच्या साहाय्याने तलावाकडे जाऊ लागले. आता जेव्हा त्या तलावापाशी पोहोचला होता तेव्हा त्याच्या शरीरावरचं शेवटचंच मोराचं पंख उरलेलं होतं. त्याने तेही टाकून दिलं. आता पण मोराचं वैशिष्ट्य माहित आहे का? मोराचे जेव्हा इच्छेविरुद्ध जेव्हा पंख पडते तेव्हा तो मृत्यू पावतो. आणि जेव्हा त्याने स्वतःहून टाकलेले असते तेव्हा तो मृत्यू पावत नाही, पण तो विद्रूप दिसतो. राम त्याचं हे विद्रूप रूप पाहून म्हणाले, तुझे हे मी उपकार या जन्मात तर फेडू शकणार नाही म्हणे, पण पुढच्या जन्मात मी तुझे हे मोराचे पीस माझ्या डोक्यावर धारण करेन म्हणे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की देवाला पण त्याच्यावर झालेले उपकार फेडावे लागले. आपण तर मनुष्यच आहे. या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मात आपल्याला आपल्यावर झालेले उपकार फेडावे लागणारच. आता उपकार म्हणजे काय? उपकार म्हणजे संकटात दुसऱ्याने केलेली आपल्याला मदत म्हणजे उपकार होय. आता आपण जर ते उपकार फेडले तर आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी मी एकच म्हणेल